नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेट के पी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे धर्मादाय आयोगचे जे तुम्ही फॉर्म भरले होते त्याचे आता एक्झाम डेट आलेले आहे आणि त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचं या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हॉल तिकीट डाउनलोड करायला आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला हे डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. इथे आल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा ID पासवर्ड टाकायचा आहे. हा ID पासवर्ड तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या मोबाईलवरती आलेला होता, तुमच्या ईमेलला पण तो आलेला होता. तो ID पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या. हा दिलेला कॅप्चा आहे तो या रकाने टाकून घ्या आणि त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला यात तुमची माहिती दिसेल पूर्ण काय असेल ती. त्याच्यानंतर या ठिकाणी अप्लाय पोस्ट हे बटन दिसत आहे. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे आयकॉन दिसत आहे डोळ्याच्या कलरचं चिन्हाचं, त्या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपले ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता आपलं ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेलं आहे. त्याच्यावरतीच या ठिकाणी ॲडमिट कार्डचं हे ऑप्शन आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ॲडमिट कार्डचं ऑप्शन आलेलं आहे. तर या ठिकाणी येऊन तुम्ही ॲडमिट कार्ड हे डाउनलोड करू शकता. ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला या ठिकाणी ॲडमिट कार्ड ऑप्शन दिसत आहे, याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्याला डाउनलोड अगेनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं फाईल मॅनेजर असेल किंवा तुमची गॅलरी असेल त्याच्यामध्ये तुमचं ॲडमिट कार्ड हे डाउनलोड होईल. होऊ शकता हे ॲडमिट कार्ड तयार झालेलं आहे व्यवस्थित. पाहू शकता ॲडमिट कार्ड. आता ॲडमिट कार्ड हे डाउनलोड झालं. आता एक्झामला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचं हे ॲडमिट कार्ड कसं भरायचं आहे या ठिकाणी आपण सांगतो. या ठिकाणी तुमचा अपलोड केलेला फोटो इथे दिसतो आणि तुमचे सेल्फी काढलेले फोटो इथे दिसतो, सिग्नेचर एक दिसतो. तर या ठिकाणी तुम्हाला एक तुमचा स्वतःचा आयडेंटिटी साईज फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे आणि येथे खाली कोपऱ्यात एक सिग्नेचर करून घ्यायचे आहे. आणि तुमचं हे या ठिकाणी हे सेंटर दिसत आहे. या सेंटरवर तुमची ही एक्झाम होणार आहे. एक्झाम कधी होणार आहे, किती तारखेला होणार आहे, किती वाजता होणार आहे ते या ठिकाणी वरती तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. या ठिकाणी एक्झाम डेट आहे, एक्झाम किती वाजता आहे, रिपोर्टिंग टाईम किती आहे, गेट बंद किती आहे, सर्व डिटेल्स या ठिकाणी व्यवस्थित दिलेले आहेत. तर आता एक्झामला जाताना काय करायचं आहे. एक्झामला जाताना हे जे हॉल तिकीट आहे या हॉल तिकीटची कलर प्रिंट घेऊन जायचं आहे. तसेच एक्झामला जाताना तुम्ही तुमच्यासोबत कोणत्या नोट्स वगैरे काही हे महत्त्वाची नोंद दिलेली आहे. याच्यामध्ये सांगितल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेतात. जर एखाद्या व्यक्तीच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्यांनी एक्झामला जाताना तुमचं आधार कार्ड घेऊन जायचं आहे. तसेच तुमच्या नावात बदल असलेला गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. तसेच ओळखीचा पुरावामध्ये त्यांनी जास्त माहिती सांगितलेली आहे बघा, महत्त्वाची सूचना. हे महत्त्वाची सूचना तुम्ही एकदा वाचून जायचं आहे. काय घेऊन जायचं आहे काय नाही वगैरे व्यवस्थित सर्व डिटेल्समध्ये याने या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त एक्झामला जाताना ह्या डिटेल्स वाचा आणि जे सांगितले त्या गोष्टी या ठिकाणी घेऊन जा. या पद्धतीने हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि ते प्रिंटआउट काढून घेऊन जायचं आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यास मदत करा. तसेच सरळ सेवेसंबंधित जास्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप चॅनल ग्रुप जॉईन करायला विसरू नका, कारण त्याच्यावर सर्व महत्त्वाचे अपडेट्स येत राहतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.